मोठे फटके. हो इकडे फटका आहे जरूर पण हा हा चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण. ओ धावबाद झालाय बॅटर बाद झालाय. या स्पर्धेमध्ये ज्या संघानं 4 वेळा रनचेस केली आहे त्या संघाला इकडे मात्र आता बाकी गुडघं मांडी आणलंय. 5 चेंडू 17ची गरज असेल पण 5 चेंडू 17ची गरज 2 मोठे फटके आपल्याला परतू शकते सामन्यामध्ये. गत वर्षीचा विजेता AB11 गिरगाव विरुद्ध संभाजी शिंदे डॅडी 11 प्रणित रावसाहेब पाटील स्पोर्ट्स पाचगाव. रावसाहेब पाटील स्पोर्ट्स पाचगाव. 5 चेंडू 17ची गरज. चेंडू फटकवण्याचा प्रयत्न इकडे फटका फसलाय. धावबाद झाला बॅटर. आणखीन एक बॅटर तंबूच्या असल्याला. आता बाकी इकडे सामना थोडासा एकतर्फी वाटायला लागलाय. फायनलचा सामना चित्तथरारक सामना. इकडे 4 चेंडू 17ची गरज. बॅटर्स नेम प्लीज. जीवन सर. बॅटर कोण आहे? नवनाथ. बॅटर नवनाथ. 4 चेंडू 17ची गरज. ओ इकडे चेंडू निर्धावाला. 3 चेंडू 17ची गरज. म्हणजेच काय घडलंय आता शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. 3 षटकार. इकडे सामन्यात रिझल्ट बदलतील पण गोलंदाज वैभव मात्र अप्रतिम टेस्ट मध्ये पाहायला भेटलाय. करवीर प्रीमियर लीग 2026 चौथ्या पर्वाचा नवा विजेता भेटेल का आपल्याला या 3 चेंडू वरती कळेल. हा चेंडू फार महत्वाचा आहे. हा चेंडू पाहावा लागेल. मोठा फटका खेळलाय. इकडे विकेट आली आहे. आता बाकी 2 चेंडू बरोबरचे आहे. 17 धावा. संभाजी शिंदे डॅडी 11 प्रणित रावसाहेब पाटील पाचगावचा संघ ट्रॉफीला गवसणी घालताना दिसतोय. कारण या सामन्याकडे जर पाहिलं गेलं तर आता बाकी हा सामना एकतर्फी बनलाय. 2 चेंडू 17ची गरज असेल पण आपल्याला एक चांगला लीगल चेंडू इकडून फेकायचा आहे. सामना आपल्या अगदीच खिशात आहे. ट्रॉफी वरती नाव इकडे कोरलं जातंय का पाहणं गरजेचं राहील. निर्धावालाय चेंडू म्हणजेच आता या करवीर प्रीमियर लीग पर्व 4 या ट्रॉफी वरती नाव कोरले गेले. संभाजी शिंदे डॅडी 11 रावसाहेब पाटील प्रणित पाचगाव संघ इकडे ट्रॉफी वरती नाव कोरतोय. शेवटच्या चेंडू वरती फटका आलाय. चौकार आलाय पण सामना जिंकलाय.